हे आपलं जास्वंदाचं झाड आहे, त्याला असे बारीक किडे झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला स्प्रे करून घेणार आहे। नीम ऑइलचा स्प्रे करून घेणार आहे। आपण स्प्रे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये नीम ऑइल टाकून घेतलेला आहे। तर आपण झाडाला स्प्रे करायचा आहे आपल्याला। तर आपण स्प्रे करून घेऊया। आपण हवा मारून स्प्रे करून घेऊया आपल्या झाडाला। हे आपण असे बारीक ब्राऊन कलरचे किडे झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण याला स्प्रे करून घेतलेला आहे। आपल्या झाडाला छान असा स्प्रे करून घेतला आहे नीम ऑइलचा। तर आपण स्प्रे केलेला आहे। तिथं आपलं पांढरं जास्वंद होतं, तिथं ब्राऊन कलरचे होते, इथं पिवळ्या कलरचे आहेत। तर आपण हे फांदीच कट करणार आहे। तर आपण फांदी कट करून घेतलेली आहे। भरपूर असे किडे झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण फांदीच कट करून घेतलेली आहे। या फांदीला पिवळ्या कलरचे किडे आहेत, ह्या फांदीला ब्राऊन कलरचे आहेत। असे फांदीला गच्च असे किडे झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण हे फांदी कट करून काढलेली आहे। असे किडे झाल्यामुळे स्प्रे करून घ्यावा लागतो। किडे झाले की छान सुंदर झाड असं मला कट करावं लागलं। या आपण फांद्या कट केलेल्या होत्या, त्याच्यातून आपण ह्या 2 फांद्या काढून घेतलेल्या आहेत। ह्याला किडे नाही आहेत। हे आपण 2 फांद्या लावण्यासाठी, कटिंग तयार करण्यासाठी ह्या 2 फांद्या आपल्याला झालेल्या आहेत। आपण हे लावून घेणार आहे 2 फांद्या। या दोन्ही फांद्या आपण याच्यामध्ये लावून घेतलेल्या आहेत। कटिंग छान तयार होती याच्यामध्ये, त्याच्यामुळे आपण हे टपामध्ये लावून घेतलेले आहे। तर आपलं टमाट्याचं झाड आहे, सुंदर असे टमाटे आलेले आहेत। हे जास्वंदाचं पिंक कलरचं फूल आहे, छान आलेलं आहे। इथं ढेल्या आहे, ढेल्याचे कलर पण सुंदर आहेत, छान असं दिसतंय ढेल्याचं फूल मस्त। हे ब्रह्मकमळचं फूल आहे, छान असं मोठं झालेलं आहे हे ब्रह्मकमळ आपलं। हे आपलं शेवंतीचं गुलाबी कलरचं हे झाड आहे, छान अशा सुंदर याला कळ्या आहेत, त्याच्यामुळे आपण याला आता खुरपून घेऊन खत देणार आहे। हे शेवंतीचं गुलाबी कलरचं झाड आहे, त्याला कळ्या अशा भरपूर खूप आल्यामुळे आता आपण ह्याला खुरपून घेऊन खत देणार आहे। झाडाला आपण आता खुरपून घेणार आहे। खुरप्याच्या मदतीनं आपण ह्याला खुरपून घेणार आहे। जी माती अशी खुरपून अशी मोकळी करून खत दिला की चांगलं असतं, त्याच्यामुळे झाडाला कधी पण खुरपून असं खत देऊन घ्यायचा। तर आपण ह्याला खुरपून घेणार आहे। सगळ्या बाजूनी आपण ह्याला खुरपून घेतोय। तर आपण याला खुरपून घेतलेला आहे, माती जी मोकळी झालेली आहे, त्याच्यामुळे तर आपण ह्याला देणार आहे
गांडूळ खत वर्मी कंपोस्ट देणार आहे. आपण घेतलेला आहे वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्ट दिल्यामुळे काय होईल, आपल्या झाडाच्या कळ्या मोठ्या होतील, याला वाढ होण्यास मदत होईल. त्याच्यामुळं आपण याला गांडूळ खत देणार आहे. चला मग आता आपण गांडूळ खत देऊन घेऊया. ते आपण गांडूळ खत घेतलेलं आहे, वर्मी कंपोस्ट हे घेतलेलं आहे. आता आपण हे झाडाला देऊन घेणार आहे. इथं घेतलेलं आहे आपण हे बटाट्याचं सालपट काढून पाणी राहिलेलं, ते आपण घेतलेलं आहे, ते पण देऊन घेणार आहे आपण. हे पाण्यामध्ये मिक्स करायचं, मग द्यायचं आपण. आता आपण ह्याला पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण ह्याला वर्मी कंपोस्ट देऊन घेऊया. हे सगळ्या बाजूने असं घालून घ्यायचं, म्हणजे याला आपण 2 मुठी वर्मी कंपोस्ट देऊन घेतलेला आहे. आता हे आपण मातीमध्ये मिक्स करून घेऊया. मातीमध्ये मिक्स करून घेतल्याने काय होतं, झाडापर्यंत खाली असं मुळ्यापर्यंत जातं. तर आपण हे मातीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण हे पाणी, बटाट्याचं सालपट भिजत घातलेलं ते पाणी आपण आता देऊन घेऊया. तर आपण पाणी देऊन घेतलेलं आहे झाडाला छान असं. हे आपलं जास्वंदाचं झाड आहे, छान असं फुललेलं आहे, मस्त सुंदर असे फुलं आहेत, कळ्या यायला लागलेल्या आहेत. आपण याची कटिंग केलेली होती, छान असं फुटलेलं आहे आपलं, सुंदर अशी कटिंग वाढलेली आहे आपल्या जास्वंदाच्या झाडाची. छान अशी कटिंग केलेली होती आपल्याला. याच्याला किडे झाले होते, ब्राऊन कलरचे किडे झाले होते, त्याच्यामुळे आपण ह्याची कटिंग केलेली होती. तर सुंदर असं फुटलंय आपलं जास्वंदाचं झाड, छान असं सुंदर. आपण ह्याला पानं खाली झाडाची गळलेली, त्याची आपण ह्याला मल्चिंग करून घेतलेली आहे. ऊन खूप पडतंय, त्याच्यामुळं आपण ह्याला मल्चिंग करून घेतलेली आहे छान अशी. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.